हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही मस्त मजेत नाही, आता सध्या सजेमध्ये आहे. मजेतऐवजी मी सजेत आहे. तर का सजेत आहे हे तुम्हाला पुढे पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल. तर सकाळचे वाजलेले आहेत 8:15, 8:15 आणि मी स्वराला स्कूलमध्ये सोडायला चाललेली आहे. तर आता 1 तारखेपासून तिची व्हॅन बंद केलेली आहे, कारण आता तिची फायनल एक्झाम जवळ येत आहे आणि त्यामुळे क्लास वगैरे पण लावलेले आहेत. त्यामुळं व्हॅनचं आणि क्लासचं टायमिंग थोडं मॅच होत नाही जेव्हा ती स्कूल सुटते ना तेव्हा. तर त्यामुळं आता मी गाडीवरून आता तिला सोडायला चालू केलेलं आहे. तर चला, चाललेलो आहोत. अगदी 8:15 झालेले आहेत आणि 8:30 तिची स्कूल चालू होते. तर अदू झोपलेली होती. सकाळी लवकर उठत नाही, त्यामुळे बरं पडतं. त्यामुळेच मी तिला सोडायचा निर्णय घेतलेला आहे. तर चला, आता चाललेलं आणि आता इकडे आमच्या एरियामध्ये सगळीकडे रस्त्यांचं काम चालू झालेलं आहे आणि हा तर खूप छान रोड झालेला आहे. अगदी मागच्या वर्षी खूप खराब होता हा रोड, भयानक खराब होता. त्यामुळं मी तिला सोडत नव्हते. आता छान इकडे चला सोडून आले. त्यानंतर इकडे गाडीला चार्जिंग लावलेले आहे. ही आमची धन्नो आहे, ओला म्हणजे अगदी व्हाईट कलरची मस्त सुपर डुपर पळते अशी अगदी धन्नोसारखी, त्यामुळे आम्ही तिला धन्नो म्हणतो. आणि ही आमची लाल परी बॅक साईडला आहे ती. थोड्या दिवसांनी आता ती पण मी चालवणार आहे. सो चला, त्यानंतर इकडे आता घरी आले, फ्रेश झाले. आदूला उठवून छान तिला तयार केली आणि 11 वाजता तिला आता स्कूलमध्ये सोडायला चाललेले आहे. तर आज पटापट आवरायचं होतं, कारण येऊन मला देवपूजा वगैरे पण करायची होती. घरातलं सगळं आवरायचं होतं, त्यामुळे आज तिला मी लवकर सोडायला चाललेले आहे. तर आदू आता इकडे म्हटली, मला मम्मा तुझा शूट घेते, तू गाडी कशी चालवतेस ते बघूया. तर इकडे आता परत चार्जिंग थोडा वेळ बंद केलं. आणखीन गाडी वगैरे थोडी पुसली आणि आता सोडायला चाललेले आहे आदूला. तर आता अगदी सजा म्हटलं मी. मजेत म्हणते दरवेळेला आम्ही मस्त मजेत आहे. तर सजेमध्ये कारण आता हे फक्त मी 1 तारखेपासून इतकं माझं डेली रुटीनमध्ये चेंज झालेलं आहे ना. अगदी घड्याळ पुढं पळतं की मी पुढं पळाले हेच मला समजत नाही घड्याळाच्या काटेवरती. तर चला, आदूला स्कूलमध्ये सोडून आले. घरी आल्या पहिला क्लिनिंगला घेतलेला आहे. तर हेअर वॉश वगैरे सकाळीच केला होता. त्यानंतर घरी आले, मस्त इकडे फरशी वगैरे स्वच्छ केली. त्यानंतर केस सुकलेच होते माझे, एवढ्या वेळा मी बाहेर जाऊन आले त्यामुळं. तर ते वरती बांधले आणि इकडे आता घेतलेले फरशी क्लीन करायला. त्यानंतर फरशी क्लीन केली आणि इकडे गणपती बाप्पांचा अभिषेक करायला घेतलेला आहे. त्यामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर टाकून असं पंचामृतने इकडे मी गणपती बाप्पांचा अभिषेक करत आहे. दर संकष्टीला करते, कुंकू हळद टाकून. तर चला, उपवास असतो त्यामुळं जास्त जेवणाची काय सकाळी गडबड नसते. मुलींना मी उपवासाच्या दिवशी काहीतरी असं स्नॅक नाही, शक्यतो शिराच देते त्यांना मी. दोघींना शिरा खूप आवडतो. त्यामुळे इकडे आता देवपूजा करून घेते शांत निवांतमध्ये. त्यानंतर डायरेक्ट मी इकडे आता दुपारचा शूट घेतलेला आहे 2 वाजता. घड्याळात पण दाखवते तुम्हाला, आज घड्याळात दाखवणार आहे जास्त मी तुम्हाला, की काय माझं 1 तारखेपासून रुटीन चालू झालेलं आहे. घड्याळ, मी आणि रस्ता आणि गाडी असं सगळं चालू आहे. तर बघू शकता 2:10 झालेले आहेत आणि आदूला काय मी दुपारी चालतच आणायला गेले होते. ऊन इतकं घरी आल्याला अगदी फॅनचा बटनचा ऑन करायला लागतो. तर हे पण दाखवायचं होतं मला. सारखं नेहमी घरामध्ये असं काहीतरी चेंज लागतंच. अगदी सगळं थोड्या दिवसांनी असं बदलायला लागतं. तर इकडे हा चिनी मातीचा गणपती स्वरानं बनवला होता, ते तुम्हाला इकडे आदू दाखवत आहे. आज गणपती बाप्पाचा दिवस असल्यामुळे, संकष्टी चतुर्थी असल्यामुळे. तर चला, इकडे आता छान हे बघू शकताय कसा वाटतोय लुक. हे वॉलपेपर लावलेले आहे, तुम्हाला मी दाखवलंच होतं दिवाळीच्या वेळेला. त्यानंतर हे साईडला ते स्वरानं बनवले होते काईट्स डेकोरेशनचं, त्याच्यातलंच आता खालचे काईट्स काढून ठेवलेले आहेत आणि हे वरचं छान लावलेले आहे. आणि मधलं जो आहे ना आयबॉलसारखं ते काहीतरी ते स्वरानंच बनवलेलं आहे छान असं, ते पण मध्ये लावलं होतं. तर चला, इकडे आता खिचडी परतायला घेते छान अशी. आणि मी उपवासाच्या वेळेला असं शाबू खिचडी थोडं खायचं बंदच केलं, कारण मला खायची इच्छाच होत नाही. पण आदूला हवीच होती, मम्मा शाबू बनव म्हणून. तिच्या स्कूलमध्ये कोणतरी घेऊन आलं होतं, त्यामुळे मी सकाळीच भिजत टाकली होती ती, अगदी थोडं कोमट पाणी टाकून. आज शाबूच बनव म्हणून लागली होती तर तिच्यासाठी. तर सकाळी तिला शिरा दिला होता, तो परत ती आल्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकून थोडा गरम करून खायला दिला. इकडे झालेली आपली खिचडी तयार.
अगदी थोडीशी क्वांटिटीमध्ये बनवलेलं ह्याच्यातली पण राहते, कारण मी पहिल्यासारखं आता खिचडी खाणं माझं बंद झालेलं. पहिला मी खूप खायची, भरपूर अशी. तर चला, खिचडी म्हणल्यानंतर इकडे दही, आणि आता उन्हाळा आला म्हणल्यानंतर घरचं दही तर पाहिजेच. दररोज दही लावते मी, ताक वगैरे तर उन्हाळ्यामध्ये पिलंच पाहिजे. तर उपवास आणि एकादशी दुप्पट खाशी असं म्हणतात, ते आपल्याला बरोबरच आहे. बघू शकता इकडे काय काय आहे, वेपर्स, दही, खिचडी आणि फळ. तर चला, इकडे आदू खुश झालेले खिचडी बनवली म्हणून. तर आता फ्रूटमध्ये विचारलं तिला काय आवडतं, तर ॲपल म्हटली, कारण ते ऑरेंज शक्यतो खात नाही. तर चला, इकडे आता तिच्याबरोबर मी पण थोडी खाऊन घेते. आणि 1 तारखेपासून आज इतकी पळापळ चालू आहे ना खूप. आता हे रुटीन मी तुम्हाला रात्री 9 ते 10पर्यंतचं आहे माझं. सकाळी 7ला चालू झालेलं आहे. आणि ऊन तर इतकं प्रखर वाढलेलं आहे म्हणून सांगतो, की भयानक ऊन वाढलेलं आहे. अगदी उन्हामध्ये जायला नको वाटतं, पण मुलांच्या शाळेसाठी, शिक्षणासाठी आपल्याला हे सगळं थोडंफार करावंच लागतं. तर चला, आता परत खिचडी खाल्ली आणि हिला स्कूलमधून घेतली आणि ट्युशनला सोडून आले. तिचा 3 वाजता क्लास चालू होतो. त्यानंतर आले, पहिला क्लासवरून सोडून शाळेतून डायरेक्टच क्लासमध्ये सोडली. तर घड्याळात बघू शकता 3:30 वाजले होते. हे बघू शकता, घड्याळ पण दाखवलेलं आहे. त्यानंतर आता मी थोडंसं तुम्हाला मी मगाशी ते संत्री खाल्लं नव्हतं, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे, की मी संत्र्याचा काय काय यूज करते. हा, सो चला, आता झोप आलेली आहे मला. सकाळपासून पळापळ खूप झोप आलेली आहे. केस पण आता बाहेर जाऊन आल्यानंतर, म्हणजे दरवेळेला मी ड्रायरनं सुकवते, पण आता उन्हामुळे आपोआप सुकलेले आहेत. इतक्या फेऱ्या झालेल्या सकाळपासून. तर मस्त अशी संत्री आता हे खाते, खिचडी खाल्ली, आता मस्त संत्री खाते. तर आता ही साल आहेत ना, ह्याच्यापासून मी खूप काय काय करते. ह्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, आणि मी ह्या सीझनमध्ये ह्या सालांचा पुरेपूर फायदा करून घेते. तर काय काय बनवते ह्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, त्याचा यूज होईल स्किनसाठी, हेअरसाठी. सो काय ते सोडल्यानंतर फ्रेशनेस आहे त्या वासामध्ये. फक्त खाण्याच्या आधी वासानंच खूप फ्रेश होतं, तर स्किनसाठी 1 नंबरच आहे. तर चला, खूप मी एकही साल ह्याचं वेस्ट करत नाही. आणि ही साल आता मी काय करते, उन्हामध्ये वाळवत नाही, सावलीमध्ये, त्या साईडला तिकडे सावली असते, त्या साईडला मी सुकत घालत म्हणजे ठेवते. भरपूर साल, असं छोटं सुद्धा साल मी टाकत नाही. खूप युजफुल हे फळ आहे, 1 नंबर. भरपूर फायदे होतात एका फळापासून. व्हिटॅमिन सी मिळतं, आणि व्हिटॅमिन सी म्हणजे अगदी आपल्याला त्याचे फायदे खूप आहेत, खूप खूप खूप, शरीराला, स्किनला, हेअरला. तर चला, मस्त असं आता एन्जॉय करते. सकाळपासूनचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं. संध्याकाळी स्वयंपाकामध्ये काय काय करणार आहे, आज आहे गणेश संकष्टी. सो बघू अजून काय काय मेनू करायचा जेवणामध्ये. आता मस्त खाणार, आणि जाऊन मी आणि आदू आता झोपणार 2 तास, आणि परत दीदीला क्लासवरून आणायला जायचं आहे. सो चलो, आम्ही करतो ऑरेंज एन्जॉय. हे बाळ आमचं जरा ऑरेंज खात नाही, त्याला अजून सवय लागलेली नाही ऑरेंज खायची. तिला फक्त ॲपल आवडतं. हे असं पूर्ण खायचं असतं बघ. हे बघ, शिकवते किती मी तिला. बघ, मला सगळीच जे आंबट आणि गोड असं कॉम्बिनेशनची फळं असतात ना, ती मला आवडतात. जास्त गोड आवडतात मला फळं. सगळ्यात मस्त आंबा, पायनॅपल, आंबा आवडतो. ऑरेंज आंबा आवडतो, आंबा. हो, आंब्यामध्ये त्याचे छोट्या बिया नसतात ना. हिला मी किती शिकवलेलं आहे कसं खायचं. असे कसा पोक कर त्याला. तर चला, सिजनेबल फ्रुट्स पुरेपूर फायदा घ्यायचा असतोच, आणि त्याचा फायदा घेऊन ह्याही वस्तूंचा फायदा घ्यायचा असतो. तर ह्याचा काय फायदा घेते, ह्याच्या किती काय काय बनवते तुमच्याबरोबर शेअर करणार, आणि ह्याचा मला किती फायदा झालेला आहे. हे स्किनचं कॉम्प्लिकेशन चेंज करण्यासाठी सगळ्यात हे व्हिटॅमिन सी खूप हेल्प करतं. तुम्हाला मी गावी गेले किती वेळा, पण मी पहिला माझा स्किन टोन जो होता ना, तो तुमच्याबरोबर शेअर करायचा मी म्हणजे विसरलेले आहे. जुने फोटो आहेत. तुम्ही इतकं आश्चर्य कराल ना, मी पहिला कशी दिसत होते. अरे बापरे, स्किन टोन माझा म्हणजे अक्षरशः पूर्ण तुम्हाला तर सांगू शकते. दाखवते डायरेक्ट, आता गावी गेले ना फोटो दाखवते. आणि विकत
म्हणजे बघा हे आपल्या शरीराला फायदा करतं आणि हे आपल्या ब्युटीसाठी फायदा करतं. तर ह्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला आहे पहिल्यापासून. आणि व्हिटॅमिन सी हे आपल्याला ब्राईटच करतं. सो चला त्याचा मी तुम्हाला ते फोटो दाखवले तर तुम्हाला लक्षात येईल की ह्याचा किती काय फायदा होतो. पहिल्यापासून मी यूज करते हे. तर नक्की तो व्हिडिओ मी बनवेन ह्याचं काय काय करते शेअर करा. आणि गावी गेले ना नक्की तुम्हाला मी तो फोटो माझा शेअर करेन. मी तेव्हा मी कशी होते आणि आता माझा स्किन टोन किती चेंज झालेला आहे. सो चलो बाय बाय. थोडा वेळ झोपते आणि नंतर स्वराला आणलं तर परत रुटीन चालू रात्रीच्या जेवणाचा. आज काहीतरी स्पेशलच करायला लागणार आहे संकष्टी असल्यामुळे. सो बाय बाय. भरपूर असं व्हिटॅमिन सी असणारं फळ त्यानं माझा स्किन टोन 0वरून 10वरती केला आहे. ते मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन. सो इकडे बघू शकता संत्र्याची साळ अशा प्रकारे मी सावलीमध्ये वाळत टाकलेली आहे. तुमच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला माहिती दिल्यानंतर छान अशी 1-2 तास झोप काढली. त्यानंतर स्वराला क्लासवरून घेऊन आले. आणखीन घड्यात बघू शकता वाजलेले आहेत 7. अगदी दिवस सकाळी 7 वाजता चालू झाला होता आणि आत्ता पण वाजलेले आहेत 7. तर थोडा वेळ बसले तर 2 मिनटं थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आणि मग चहा केला गरमागरम. चहा घेतला. त्यानंतर इकडे आता जेवणाची तयारी. संकष्टी म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल केलंच पाहिजे. तर इकडे घरी खवा होता, दूध होतं, आणखीन त्याचा बनवणार होते बासुंदी. मुलींना खायचे होते अख्खा मसूर. त्यासाठी मसाला इकडे बनवून घेतलेला आहे आणि कुकरला मसूर आणि भात लावला होता. तर संकष्टी म्हटल्यानंतर वेळेत नैवेद्य देवाला दाखवावा लागतो चंद्रोदयाच्या वेळेला. तर इकडे पटपट नैवेद्य केला. नैवेद्यामध्ये होते चपाती, पापड, अख्खा मसूर, आणखीन बासुंदी, भात आणि दही. तर चला खूप 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 आता म्हणजे जोपर्यंत तिची फायनल एक्झाम होत नाही तोपर्यंत असंच रुटीन चालू असणार आहे. त्या रुटीनमध्ये आता व्हिडिओ कसे बनवायला होतात, कसे अपलोड करायला होतात हे आता मला नेमकं सगळं प्लॅनिंग केलंच पाहिजे. तर चला इकडे आता आरती करत आहोत आणि अजून छान असा गणाधीशाचा स्तोत्र पुढं म्हणून दाखवलेला आहे. तो पण तुम्ही ऐका. एवढी छोटी आहे तर एकदम छान म्हणते. ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंत आनंद या राघवाचा मना सज्जना भक्ती पंतेची जावे तरी श्री हरी पावे जे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मणी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वधावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मन निरन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान पोटी मोरेश्वरा बाळ तू गान पोटी. जय जय रघुवीर समर्थ. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. अगदी दोघींनाही सगळे स्तोत्र, सगळी मंत्र, सगळ्या प्रार्थना पाठ आहेत. तर चला 1 तारखेपासून माझ्या डेली रुटीनमध्ये खूप बदल झालेला आहे. धावपळीचं पळापळीचं असं रुटीन चालू झालेलं आहे. तर इकडे चंद्राला दाखवला आहे निवेद. तर कसा वाटला डेली रुटीनचा व्लॉग? थँक्यू फॉर वॉचिंग.